नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पिझ्झा। परंतु आज मी थोडा वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवणार आहे, तो म्हणजे कुल्हड पिझ्झा। तोही अगदी सोप्या पद्धतीने। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। काही भाज्या घेतलेल्या आहे, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली शिमला मिरची। पिझ्झा बेसला कट करून मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर शेजवान सॉस, मेयोनीज सॉस व पिझ्झा टॉपिंग घेतलेली आहे। चीज व 1 चम्मच मिक्स हर्ब्स घेतलेले आहे। तर सर्वप्रथम मी एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो व बारीक चिरलेली कोबी घेतलेली आहे, पत्ता कोबी। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या ॲड सुद्धा करू शकता। अशा प्रकारे मी संपूर्ण भाज्या घेतलेल्या आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मिक्स हर्ब्स घालणार आहे। मिक्स हर्ब्स किंवा पिझ्झा सीझनिंग सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये घालायचा आहे 1 चमचा शेजवान सॉस। मुलं जर लहान असतील तर शेजवान सॉसचे प्रमाण थोडे कमी घालायचे आहे। त्यानंतर 1 ते 2 चम्मच यामध्ये मेयोनीज सॉस घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा पिझ्झा टॉपिंग घालायची आहे। तुम्ही या ठिकाणी पिझ्झा सॉस घातला तरीही चालेल। तर यामध्ये काही पिझ्झा बेसचे तुकडे घालायचे आहे। तर हे पिझ्झा बेसचे कट केलेले तुकडे तुम्ही थोडं तेल टाकून परतून घेऊन ते सुद्धा यामध्ये यूज करू शकता। तर आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे संपूर्ण सॉसेस या सर्व भाज्यांना लागतील। त्यानंतर यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे। टोमॅटो सॉसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे सर्व सॉसेस या सर्व साहित्यांना छान असं एकसारखं लागेल। तर हा जो पिझ्झा बेस आहे त्याचं मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले होते। कुल्हड पिझ्झा बनवायचा असल्यामुळे मी या ठिकाणी 2 सिरॅमिकचे कुल्हड घेतलेले आहे। आता हे जे आपण संपूर्ण साहित्य मिक्स करून जे मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला या कुल्हडमध्ये घालायचं आहे व त्यानंतर यामध्ये आपल्याला वरून थोडंसं यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चीज घालायचं आहे, जेणेकरून हा पिझ्झा छान असा चीजी होईल। आता थोडं थोडं करून यामध्ये आपण चीज घातलेलं आहे, यावर आणखी आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं पिझ्झाचं ते यावर घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा पिझ्झा तयार करायचा आहे। तर दोन्ही कुल्हडमध्ये सेम आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे। तर आता हे पिझ्झाचं मिश्रण भरून झालेलं आहे। आता यावर आपण चीज घालूया। भरपूर असं चीज आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर मी या ठिकाणी साधे चीजचे क्यूब घेतलेले होते, तुम्ही या ठिकाणी मोझरेला चीज वापरलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे भरपूर असा यामध्ये चीज घालायचा आहे। तर आता या कुल्हडमध्ये पिझ्झा स्टफिंग भरून झालेलं आहे। आता याला आपण थोडंसं शिजवून घेऊया। दिसायला खूप छान दिसत आहे, चवीला सुद्धा खूप छान लागतात। आता आपलं हे कुल्हडमध्ये पिझ्झा स्टफ करून झालेला आहे। आता आपण याला वाफवून घेऊया। त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे। तर कुकरमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ नाही घातलं तरीही चालेल। त्यानंतर हे मीठ एकसारखं या कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी ठेवायची आहे। तुमच्याकडे जर लांबट पातेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्हड पिझ्झा बनवू शकता। तर आता यावर एक आपल्याला प्लेट ठेवायची आहे व त्यावर आपल्याला हे दोन्ही कुल्हड ठेवायचे आहे। हे दोन्ही कुल्हड ठेवण्याआधी आपल्याला हा जो कुकर आहे हा सर्वात प्रथम एक 5 ते 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा आहे। आता कुकर प्रीहीट झालेला आहे। आता यामध्ये आपण हे कुल्हड ठेवणार आहोत। तर यामध्ये अशा प्रकारे आपण हे कुल्हड ठेवायचे आहे व मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवायचं आहे। तर एक 10 मिनिटं आपण हे वाफवून घेऊया। तर 10 मिनिटानंतर
आपला कुल्हड पिझ्झा छान असा तयार झालेला आहे। चीजसुद्धा छान असा मेल्ट झालेला आहे। त्याला आता आपण बाहेर काढून घेऊया। तर मस्त असा हा सोपी झटपट होणारा कुल्हड पिझ्झा तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। तोपर्यंत धन्यवाद।